आजची बोधकथा आहे संयम आणि सत्याचा मार्ग। एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावाजवळ राहत होते। रोज अनेक लोक त्यांच्याकडे येत असत आणि त्यांच्या शिकवणी ऐकत असत। त्या शिष्यांमध्ये एक तरुण शिष्य होता। तो खूप हुशार होता, पण त्याला एक वाईट सवय होती। तो खूप पटकन रागावर येत असे आणि इतरांना चुकीचं समजत असे। एके दिवशी तो शिष्य गावात गेला। तिथे त्याला एक माणूस भेटला। त्या माणसाने काहीतरी चुकीचं बोललं आणि शिष्याला खूप राग आला। त्याने त्या माणसाशी भांडण केलं आणि रागात त्याला वाईट शब्द बोलले। नंतर शिष्याला आपली चूक कळाली। तो दुःखी झाला आणि परत गौतम बुद्ध यांच्याकडे आला। तो म्हणाला, गुरुजी, मी चूक केली आहे। रागात मी एका माणसाला वाईट बोललो। आता मला खूप पश्चाताप होत आहे। बुद्ध शांतपणे म्हणाले, जर एखादा माणूस विष पितो तर त्याचा त्रास कोणाला होणार? शिष्य म्हणाला, जो विष पितो त्यालाच। बुद्ध म्हणाले, राग हा विषाचाच प्याला आहे। तू जेव्हा रागावतोस तेव्हा तू स्वतःलाच त्रास देतोस। पण शिष्य अजूनही दुःखी होता। तो म्हणाला, गुरुजी, मी माझी चूक कशी सुधारू? बुद्धांनी त्याला एक काम दिलं। ते म्हणाले, तू त्या माणसाकडे जा, त्याची माफी माग आणि पुढे संयम ठेव। शिष्य थोडा घाबरला, पण तो गेला। त्याने त्या माणसाची माफी मागितली। सुरुवातीला तो माणूस रागात होता, पण शिष्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचा राग शांत झाला। दोघांनी एकमेकांना माफ केलं। शिष्य परत बुद्धांकडे आला। आता त्याच्या चेहऱ्यावर शांती होती। तो म्हणाला, गुरुजी, आता मला समजलं, राग सोडल्यावरच मनाला शांती मिळते। बुद्ध हसून म्हणाले, जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा शक्तिशाली असतो। याचा बोध असा आहे, राग आपल्यालाच त्रास देतो। संयम आणि माफी यात खरी ताकद आहे। स्वतःवर नियंत्रण ठेवणे म्हणजेच खरा विजय।